आणि मला वाटतं माझ्या बॉडीमध्ये 200 सुया टोचणार आहेत आज. आणि त्यांनी सांगितलं की मला हाताची वॅक्सिंग करावं लागेल. हे सगळ्यात जास्त टफ आहे की हाताचे केस काढायचे. मी आत्तापर्यंत कधीच नाही काढले. केस हे त्याला दाखवायचे. अरे बापरे बापरे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. कशात सगळे भारीच असणार. तर गाईज मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की 26 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सखी अन सखाची ग्रँड ओपनिंग आहे आणि तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की ज्या लेवलचा स्टुडिओ झाला आहे, म्हणजे आम्ही जो इमॅजिन केला त्यापेक्षा काहीतरी नेक्स्ट लेवल झाला आहे. लक्झरियस स्टुडिओ छत्रपती संभाजीनगर, बिगेस्ट स्टुडिओ छत्रपती संभाजीनगर, सखी अन सखा. म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल ना, यू विल बी लाईक वाव, ये मतलब क्या बना दिया, असं मला काहीतरी झालंय. आम्हाला पहिले खूप असं झालं की यार आपण जे इमॅजिन केलं ते होईल का. आणि आता मी बघतो तर आम्ही जे इमॅजिन केलं त्यापेक्षा पण काहीतरी खूप नेक्स्ट लेवल झाले. सो मी एक्सायटेड आहे कारण की आणखी माझ्या मम्मी पप्पानी पण फॅमिली पण स्टुडिओ येऊन बघितलं नाही रेडी झाल्याच्या नंतर की फायनल लुक काय आलाय. त्यांनी जस्ट मागेच येऊन बघितलं होतं फक्त आपली जागा वगैरे, त्यानंतर कोणीच बघितलं नाही. आणि मी नेक्स्ट लेवल एक्सायटेड आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, फॅमिलीला दाखवण्यासाठी, त्यांचे रिॲक्शन बघण्यासाठी की यार काय म्हणजे मला बोलता येत नाही, मला माझी फिलिंग्स एक्सप्रेस करता येत नाही आहे. पण मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. ज्यावेळेस 26 तारखेला मी सगळ्यांना दाखवेल की सखी अन सखा स्टुडंट अकॅडमी कसं झालं आहे, काय लेवलचं झालं आहे. सो आय वॉन्ट की माझा प्रत्येक फॉलोअर, प्रत्येक सबस्क्रायबर, ज्याला माझी फॅमिली मानतो, त्यांनी प्लीज माझ्या ओपनिंगला, ग्रँड ओपनिंगला हजर राहावं. आणि की आपले सगळे जिकर्स असणार आहे, तुम्ही सगळे आल्यावरती मजा येईल, आपण सगळे म्हणून मजा करू. सो प्लीज डू कम ऑन 26 जानेवारी. आणि काही दिवसापूर्वी मी ॲलर्जी टेस्ट केली होती, तर 200 इंजेक्शन्स मला घ्यावं लागले. तो वाला पण ब्लॉग याच्यामध्ये. आणि आम्ही पूर्ण फॅमिली मिळून हुरडा पार्टीला गेलो, तर तो वाला पण ब्लॉग आहे हा. सो पूर्ण कंटिन्यू करा. आणि तो ब्लॉग टाकायचा राहिला तर म्हणून मी याच्यापुढे तो टाकतोय. सो एन्जॉय करा. आणि 26 जानेवारीला सखी अन सखाला सगळ्यांना यायचं आहे, ठीक आहे. गाईज इग्नोर माय अवतारा. ॲक्च्युली आता डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे माझी, मी तिकडे चाललो आहे. आज माझी ॲलर्जी टेस्ट करणार आहेत ते. आणि मला वाटतं माझ्या बॉडीमध्ये 200 सुया टोचणार आहेत आज. सिरियसली. म्हणजे असं मला माहिती की एक्झॅक्टली कशी ती टेस्ट होते मला पण माहीत नाही, पण एवढं माहिती की बॉडीमध्ये 200 सुया टोचतात. आता मी तुम्हाला पण दाखवतो नेमकं काय कसं होतं. मला तर आत्ताच भीती वाटते, मला इंजेक्शनची पण भीती वाटते. हे 200 सुया टोचायचं म्हणजे काहीतरी डेंजर दिसते. पण चलो लेट्स सी, देखते. डेंजर अवतार झाल्या. सो गाईज, ॲज यू ऑल नो, सखी अन सखाची तयारी जोरात चालू आहे. आपल्याला लवकरच आता ओपनिंग पण करायची आहे. आणि तुम्हाला माहिती की ह्याच्यामुळे माझी खूप जास्त धावपळ होती आहे. मेन म्हणजे माझ्या स्किन केअरकडे माझं लक्ष नाही आहे. आणि स्किन केअरची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे फेसवॉश. हे मी नेहमी करतो. आणि ते पण मी काय करायचो मधल्या काही वेळा अवेलेबल जो पण फेसवॉश असेल ते माझी स्किन वॉश करायचो, फेसवॉश करायचो. पण त्यामुळे माझी स्किन खूप जास्त रफ झाली होती, ड्राय झाली होती. आणि रफ आणि ड्राय स्किनमुळे माझी लिटरली चिडचिड होती. आधीच सखी अन सखाची एवढे कामं, त्यामध्ये स्किन अशी खराब झाली की खूप माझी चिडचिड होती. आणि त्यासाठी सतत मी एक फेसवॉश शोधत होतो, जे की माझी स्किन फक्त क्लिअर नाही करणार, पण ती माझ्या सेन्सिटिव्ह स्किनला थोडंसं हायड्रेटिंग करेल, स्मूथ करेल. अँड रिसेंटली मला मार्केटमध्ये मामाअर्थचा एक फेसवॉश भेटला, मामाअर्थ ॲलोजेंटल फेसवॉश. ॲज यू ऑल नो, मामाअर्थचे सगळेच प्रोडक्ट्स हे नॅचरल आणि टॉक्सिन फ्री असतात. तरी पण मला हे ॲलोवेराचं आणि ग्लिसरीन, हाय ग्लिसरीन हे कंटेंट असलेला फेसवॉश मला ट्राय करायचा होता. अँड ॲज यू ऑल नो, ॲलोवेरामुळे आपली स्किन स्मूथ आणि शांत होते. आणि ग्लिसरीन फक्त इसेन्शियल मॉइश्चर लॉक नाही करत, तर ते स्किनला रिपेअर पण करतं. आणि हे परफेक्ट इन्ग्रेडियंटचं मिक्सचर फेसवॉश केल्यानंतर आपली स्किन खूप जास्त सॉफ्ट आणि लवचिक बनवतं. आणि मी एक अनुभवले की मार्केटमधले जे मी फेसवॉश यूज करतो त्यामुळे माझी स्किन मला अशी फ्रेश झाल्यासारखी वाटत नाही, क्लीन झाल्यासारखी वाटत नाही. पण मामाअर्थच्या ॲलोजेंटल फेसवॉशमुळे एकदाच वॉशमध्ये मला असं क्लीन वाटतं आणि माझी स्किन लॉंग टाईमपर्यंत मॉइश्चराईज पण राहते. आणि मेन म्हणजे हा फेसवॉश टॉक्सिन फ्री आहे, याच्यामध्ये कुठली ॲलर्जीज नाही आहेत. आणि इम्पॉर्टंट म्हणजे हे क्लिनिकली टेस्टेड आहे आपल्या सेन्सिटिव्ह स्किनसाठी. आणि या सगळ्या गोष्टीमुळे हा फेसवॉश आपल्या डेली यूजसाठी एक परफेक्ट फेसवॉश. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही मामाअर्थच्या वेबसाईटवरून ऑर्डर करता, तुमची प्रत्येक ऑर्डर एका वेबसाईटला लिंक असते आणि तुमच्या प्रत्येक ऑर्डरवरती मामाअर्थ एक झाड लावतो. आणि त्यांचं एम आहे की 2025 पर्यंत त्यांना 1 मिलियन ट्रीज लावायचे आहेत. अँड ॲज यू ऑल नो, मामाअर्थ प्रोडक्ट्स आर अवेलेबल ऑन अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, तसेच ते तुमच्या घराजवळच्या स्टोअरवर पण अवेलेबल आहेत. जर तुम्हाला ते भेटले तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मामाअर्थच्या ॲपवरती किंवा वेबसाईटवरती माझा कुपन कोड यूज करा आणि 20% ऑफ मिळवा. अशा प्रकारे 2च टोचा खूप टोचायच्यात. आणि त्यांनी सांगितलं की मला हाताची वॅक्सिंग करावं लागेल. हे सगळ्यात जास्त टफ आहे की हाताचे केस काढायचेत. मी आत्तापर्यंत कधीच नाही काढले. हा पूर्ण हात आता चिकना हो जाएंगा अभी.
जान दो क्या करते, कंटिन्यू करा तुम्ही, एन्जॉय करा. बघा ह्यांनी काय केलं, असं 2 केमिकल लावले तिथे. ओ भाई, अशी तर 2 केमिकल लावलेत आणि त्याला सुईने असं छिद्र पाडलं. काहीतरी डेंजर चाललंय विषय हा. अरे बापरे बापरे. बाप, पहिल्यांदाच आज बघतोय माझा. दिसेल ते 15-20 दिवस वाटते, एखाद महिना. 15 दिवस खूप झाले. ठीक आहे ना, लक्षात येणार नाही. तो इज डेंजर विषय आहे एकदम. पूर्ण मेहंदीसारखं आलं ठेवावं लागतंय. मी तर आत्ताच माझ्या लग्नात मेहंदी काढणार नाही. हे मेहंदीवाला फील आहे पूर्ण. किती वेळ आणखीन मेहंदी सेट व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढं याला पण असं घेऊन बसावं लागतं ते मला. हा ना, 20 मिनिटं असं बसावं लागेल. आग होते असं इकडे, सुन होते. जर पण ॲलर्जी नव्हतंच ना, मला सर्दीची ॲलर्जी ॲक्च्युली 1-1.5 वर्षापासून. आणि 1-1.5 वर्षापासून मला डस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो, स्मोकच्या गेलो, काही पण थोडं काही झालं की मला लगेच सर्दी होऊन जाते. तर त्यासाठी आता मी ॲलर्जी टेस्ट करतोय. बघू आता पुढे काय करता. लाईट ऑफ तुमचं झालं मॅडम. तर गाईज अशा प्रकारे ॲलर्जी टेस्ट झाली माझी. आणि याच्यामध्ये आता ते सांगतील की काय काय कुठल्या याची ॲलर्जी आहे. तर मला भीती होती की एकतर काय डस्ट वगैरे एका साईडला होतं पूर्ण, आणि दुसऱ्या साईडला फूड ॲलर्जी होती ना, काय खाणार. तर मला अशी भीती होती की नॉनव्हेजची नाही पाहिजे, चिकनची वगैरे. ते नॉनव्हेजची नाही आहे ना. तर बघू आता आणखीन कुठल्या ॲलर्जी निघतात रिपोर्टमध्ये. एवढं स्वेलिंग झाली थोडी. ओके, की मला काय खायला नाही जमणार ते ॲलर्जी टेस्ट झाली. आता रिपोर्ट आलाय. आता डॉक्टर सांगतील की मला काय खायला नाही जमणार. तुला मटर खायला नाही जमणार. ओके. तुला बैंगन खायला नाही जमणार. अच्छा. सोयाबीन नाही जमणार. चालतंय. लसूण आणि लेट्यूस खायला नाही जमणार. ओके. यू कॅन ईट व्हॉट एव्हर एक्सेप्ट दिस थिंग्स. चिकन वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. चिकन वगैरे काही प्रॉब्लेम नाही, बिनधास्त. मला भीती होती की फक्त नॉनव्हेज नाही भेटायला पाहिजे म्हणून चिकन वगैरे त्याची ॲलर्जी नाही निघायला पाहिजे. पण ठीक आहे, हे चालतंय. एवढं आणि रेस्ट ऑफ द गोष्टीचे आपण हे करूया, इम्युनोथेरपी चालू करूया. ओके. आणि डस्ट वगैरे त्याचं काय? त्याचं इम्युनोथेरपी चालू करूया पूर्ण. ओके. इम्युनोथेरपी इज लाईक
taking a vaccine. Only thing, this vaccine is not by giving injection. It is like a polio vaccine. ओके. Every day you have to take the vaccine in the morning. सकाळी ब्रश केला, चहा घेतला की ते ड्रॉप्स टाकत राहायचे. प्रायमरी डोस त्याचा 3.5 महिन्याचा आहे आणि बूस्टर डोस हा 1 वर्षाचा आहे. तर ते करत राहा स्लोली. डेली त्याच्या ऑप्शन मध्ये इंजेक्शन आहेत का? नाही. तर ते आठवड्याला इंजेक्शन 1.5 वर्ष घेणं कुठं परवडणार? नाही, पण मग रोज लक्षात राहील. आपल्या ब्रश सोबत ठेवायचं ती बॉटल आणि एकच बॉटल असते. एकच असतं का ते? एक बॉटल असते, ती बॉटल ठेवत राहायची त्या ठिकाणी. ओके. सो वन्स यू कीप इट आफ्टर ब्रेकफास्ट की ब्रश झाले? ब्रेकफास्ट झाल्यानंतर. ब्रेकफास्ट झाल्यानंतर घेतलंस की स्लोली अँड स्टेडीली विदिन अ स्पॅन ऑफ 3 to 4 months you will start developing the antibodies against this. ओके. Once you start developing antibodies, your body will get immune against the reaction. And then your symptoms will go down. ह्याच्या दरम्यान सुरुवातीला जेव्हा प्रायमरी डोस करशील चालू त्यावेळेस थोडेसे पहिले 15-20 दिवसात सिम्पटम वाढणार आहे. मेडिसिन्स त्यामुळेच घ्यायचे आपल्याला. बॉडीची फायटिंग चालू होते ना. तुम्ही बाहेरून आता हे जे आहे अगेन्स्ट अँटीबॉडी इंट्रोड्यूस करता. सो इट फायटिंग स्टार्ट होते. वेन एव्हर देर इज फायटिंग सो देर हॅज टू बी सम रिॲक्शन गोइंग ऑन इन द बॉडी. ती रिॲक्शन मग तुमचे सिम्पटम्स, कधी लोकांना सर्दी होते, घसा दुखतो, रेस्ट ऑफ द थिंग्स होतात. हे होणार का? हे काही दिवस होणार, अप टू अ मंथ. देन इट स्लोली स्टार्ट्स रिड्यूसिंग. मग मेडिसिन चालू राहील ना? हो, महिनाभर मेडिसिन चालू राहील. ते मेडिसिनमुळे तर होणार. मेडिसिनमुळे तुला कळणार नाही. तुला असं जाणवेल की मला सर्दी झाली आहे, पण आपण मेडिसिन घेतलं की ते स्टॉप होणार. ओके. ते 1 महिना त्याला झेल. नाही, रेस्ट नाही घ्यायची. जस्ट टू डू व्हॉट युअर रेग्युलर. ओके. तर काय एकदम सडन प्लॅन केला आम्ही ट्रिपचा. एक ट्रिपच ना. हां. आणि मी आहे, मम्मी पप्पा आहेत, सम्राट आहे, सम्राटची फॅमिली नेमके, आणि आमचे सखी आणि सकाळचे थोडेसे स्टुडंट आहेत. म्हणजे 4च आलेत आमच्यासोबत, बाकीच्यांना जमलं नाही यायला. तर ही एक माझी गाडी आणि एक ती समोरची गाडी. आम्ही 2 गाड्या भरून फुल चाललोय पिकनिकला. तर कुठे चाललोय तुम्ही व्लॉगमध्ये पुढे बघा. तर गाईज दिवस एवढा खराब आहे. मी H&Mचा शर्ट घेतला होता आत्ता मागे आणि प्रेसला टाकला आणि मला आज घालायचा होता चांगला पिकनिकला, आणि फक्त असा हात टाकला त्याच्यानंतर फाटून गेलाय. सी, असलं बोर झालं. माझा फेवरेट शर्ट होता, 2-3 ठिकाणी फाटलं. काय प्रेसवाल्याची चुकी आहे का त्या H&Mची चुकी मलाच माहित नाही, पण काय आता हे घालावं लागलं मला. तर गाईज अशा प्रकारे आम्ही आलोय हुरडा पार्टीला. औरंगाबादची फेमस हुरडा पार्टी. पण इकडं चांगले काही विषय नाही. नको सगळीकडे जाऊन भांडणं करायला. चांगले छान हुरडा बिरडा इकडे पार्टी चालली आहे गाईज. आज आम्ही खूप टाइम नंतर वेळ काढून आलोय. हुरडा खाऊन झालाय, थोडं रिलॅक्स पण करून झाले. आता हे सगळे इकडे बॅडमिंटन वगैरे खेळू लागले. मला कोणाला बॅडमिंटन पण खेळता येत नाही. आता आम्ही दोघं जाऊन जरा शिकवतो ना कसं खेळतात बॅडमिंटन. हे बघा, हे तरी की अरे चांगलं खेळतात रे. अरे बापरे, मम्मी पप्पा तर डायरेक्ट झोपले इकडे. तर गाईज आता आम्ही खेळतोय सगळे मिळून. नाही, साखळी तिकडे सम्राट प्राइज देतोय. सुरू झालेला आहे अशा प्रकारे गेम. युवी पकडली. युवीला पकडले, दोघं मिळून पकडणार आता सगळ्यांना. अशा प्रकारे आता मी डायरेक्ट क्रिकेट खेळतोय. 2 टीम, 2 कॅप्टन कोण आहेत? ए आणि हे कॅप्टन आहेत. हे 1, 2, 3, 4, 5 युवी, हे 5, आणि आम्ही 1, 2, 3, मी 4, आणि पप्पा पण खेळतात 5. चल टॉस. कोणत्या टॉस काय? कोणत्या हातात? अच्छा, असं गेम खेळायचं का? कोणत्या हातात? टॉस काय करत असतो? ओके. पण काय कॉईन आहे का? नाही, असंच काहीतरी दगडे हे हातात. बैटिंग. चलो बैटिंग. दो इधर. ये हारने वाली टीम का चेहरा देख लो. ट्रायल बॉल. खतरनाक. अरे भाई पप्पा भारी खेळता आपले. अरे चलो 0 वर आउट झाले. नाही म्हणलं तू थांबशील.
ओ माय गॉड सारन तर गाईज अशा प्रकारे आमच्याकडे बॉलिंग आली 31 रन त्यांना करायचे आम्ही 30 केले प्रकारे पप्पा बॉलिंग करतायत जा मम्मा गाईज अरे बापरे पप्पा फुल झोका बिका जोडू लागले गाईज कडक पप्पा पप्पाने तर फुल झोका बिका चढवलाय गाईज फुल एन्जॉय चाललंय इकडे आणि हे रोज म्हणता वजन कमी करायचं आहे बघ अख्खी प्लेट जिलेबी संपवली पूर्ण 1 प्लेट जिलेबी संपवली आणि वजन कमी करायचं एवढ्याच हातात काय अच्छा कोणाच्याच नाही ही फक्त हिच्या हातात आहे त्याला म्हणलं लहानपणी मी तुला झोका दिला आता तू देतो मला याच झोपीला झोका देतो मग मी कसं वाटतं आज छान वाटतं मजा आली ना हा सगळ्याला मजा आली आम्हाला स्टार्टिंगला जरा बोर झालं एवढं खेळायला नव्हतं इकडे पण नंतर आता मी जेव्हा क्रिकेट खेळून जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा जास्त मजा आली गॅस कोणीच जिंकलं नाही काय झालं ती ड्रॉ झाली मॅच कोणीच नाही जिंकलं मम्मी पण अरे बापरे पडल पप्पा पडल चक्कर येईल का चक्कर आली का सांगा आली का आली की सांग पकडतो लगेच